माय हे ना करणं बरोबर नरदेव निघते ना मग म्हणतो पारा लोक जाऊ आपण नरदेवाच्या मांग सगळ्या याच्या घरच्या बाया बी चालल्या ना सगळ्या नरदेवाच्या मांग आवरणं पटपट. हे शिटू काय करू राहिले काय मी याले देतो मी तिच्याजवळ मग मी साडीगिरी बदलतो. हो ना मला तर संडासला जायला लागते पहिले. मी येतो बाई संडासला जाऊ मग घालतो साडी. जाय माय बाली कुठे आहे? बाली दिसली का? लेकरू नाही दिसली मला. मग दिसली जेवायच्या अगदी बाली खाली होती. वदर आलीच नाही सांगते म्हटलं ना वदर आहे तसे अंगठा काय करू राहिली ते हे करू राहिली का होती खाली माढ्यान नाही का सरिता येतो म्हणे आज आली नाही मला सकाळचे ते वाटते डायरेक्ट लग्नात मग तिकडे तिकडेच येते वाटते नवरीच्या अंग नाही होते म्हणे नानमुखच्या दिवशी येईन म्हणे आणि मग लग्नातून ते चालली जाणार होती तिकडे. लग्नातून येत नाही म्हणे मग इकडे वापस असं म्हणे बाई. ते म्हणे बाई नानमुखच्या दिवशी येईन म्हणे मी दुपारची शांताबाई आणि लागे अयर घेऊन येऊन राहीन ते बी अयर गेलं चढ येईन म्हणे आणि मग लग्नाच्या दिवशी लग्नात येईन म्हणे लग्नातूनच म्हणे मग बस संग चालली जाईन म्हणे घरी अशी म्हणे माहिती. मग काय सांगा बाई मग आता काय निर्णय बदलला असेल सकाळी चिंत मला वाटते ते सकाळी येतात मग दोघे जण तिकडे लग्न लावते आणि तिकडले का चालले जाते. तिची आई येलाय ना आता त्याच्यानं ना म्हटलं नाही म्हटलं तो आईली आणि लोकांचं घर आहे का काय होऊन राहिलं लग्न घर आहे तर नाही म्हणे साजरा तिची आई नाही म्हणे म्हणा. मग ही बुडी म्हणत होती ना रत्ना बुडी आपली तर त्याच्यानं त्या दोघी राहिल्या मग घरी म्हणून हे म्हणे मी काही थांबत नाही कुठे येईल ठेवायला पुरते म्हणे तर ती लग्न होईन म्हणे गोंधळ माघारी भरीन म्हणे त्याच्यापेक्षा मी चालली म्हणे बाई. हो माय बाई बरं चाल बाई मला संध्याचा हाते जातो माई येतो जाऊन मग अजून तयारी घ्यायला करतो. हो जाय माय ये मग याची माय आली की येली बी तुम्ही तिच्या चोळ मग मी बी साडी गिरी बदलतो जरशेक. इकडे आहेत बाई या खोलीत आहेत जा. हो शांताबाई बी आहेत लागे तुमच्या गावाच्या सगळ्या बायाची व्यवस्था यातच केली. लय उशीर केला पणजी तुम्ही. हो ना बाई आम्ही सकाळवरच येऊन राहिलो पण ते काय निघता उशीरच झाला जी. आली वाटते सरिताचाच का आवाज आहे जसा आता पाहुणे नसेल दुसरी कोणती लय येऊन राहिला बाई पाहुण्या लय सोयरे आहे तो समजेले बोलावलं वाटते. वा आता शेवटचं लग्न आहे पोराचं लग्न समजेले बोलावलं असेल. हा माय बाई ती हा का आवा ये तूच वाट कोण ठेवली कुठे ठेवली कोणा सांगा आली व कैलास भाऊ बी आले का माय पाणी गिन द्यायला ना मग हे बाय बाली आहे ना बाली सांग ना तर शिटूला सांग शिटू बी आहे. हा झालं पाणी गिने झालं. हो हो तेले खालीच दिलं पाणी. दिनूच दिसला आला तर मंडपातच होता मग दिनूच्या जोड गेले ते मी चालली आली इकडे बदर थैली बालीनं घेतली बाई खालच्या खोलीत ठेवली माई थैली बालीनं. असं असं बदरच आणा लागत होती तीच बदलल्या असत्या साड्या गिड्या आता नवरदेव निघते ना. हे बाय काय माय आता हाय माझोड हाय सरिता जेवण कर नाही तर हा लागे कैलास भाऊले बी जेवायला. हा दिनू कुठे दिनू आवाज द्यायला होता हांबर बालीला आवाज देतो मी काय माय हे शिटू ना बाई हातीच लागत नाही पोर आली माझं ठेवून देते निरा आता निजला हा आता खाली टाकलं ना तर अजून हे करेन कसा तरी राहून राहिला शांततेत काय घर नाही शांताबाई राहू दे. मी जातो खाली नाहीतरी मला शिटून आवाज दिला ना जेवायसाठी येईल दिनून बसवलं ना पंक्ती शेवटचं चालू सगळे पंक्ता तर ती बसवलं मग आता आम्हालाच उशीर झाला माई आले हे बा निघता शांताबाई झाला उशीर. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ जेवतो आम्ही बी. हा बाबू निजला का कवा आली का माय बरं झालं आलं मी आता म्हटलं सकाळी येतं का डायरेक्ट लग्न लायले इमली वा का शांताबाई इमली अहो माहिती इमलीची ही भेटली माय बाई तिच्या भाऊजाईच्या बहिणीची कोण आहे तर ननद बाई का कोण आहे तर तिच्यातच आहे ना इमली गुतली मॅट द्या माय सोडून जाय म्हटलं माहिती नात्यात हाशे तर ती बसल्या गोष्टी करत असते काही असं का माय मला दिसली नाही इमली. हाव का अभि ना चाल ना मा संग मी जेवतो तर ती एकली जाऊ बिचारी मी समजायचे जेवण झाले जाय ना मी जेवली बाई पंक्तीत काय म्हणते नाही वायाच्या घरची म्हणजे हे बाई तर पंक्तीत होती ना आता डबली बसली मी नाही जेवतो माहिती संग अव ती संग जास्त लागते का तर ती बस हे बाय असं कर मी ना याला घेऊन बस बर तू मी याच्या मायला पाठवतो आणि इले वाळून देतो. हे बाय सरिता काही घर नाही हा खाल घरात जेव काही होत नाही. हा आता नवरदेव निघायची धूम होते मग हा जेवण घेऊन करतो मग साडी गिडी बदलतो. हा मी ना घे बर तू याले मी येले नेतो भाऊ जेवायला बसले ना ते काय सांगा आता ते मंडपात दिनूचीच भेट झाली तर दिनू म्हटलंच काका ती जेव्हा ती बसा मग जा तिकडे मला ते बसवलं त्याला जेवायला मी काही पाहिलं नाही मी चालली येली सर बरोबर सारे माणसंच होते तर ती काय राजू भेंडा दिसून राहिला बाई महाराजू खरंच ना नजर नको लावू माय बाई तसंही बहिणीने लिंब लोडानं नजर उतरवली आता काय लागते म्हणा पण तरी बी
राजू सांग तिकडेच पाहिजे द्या इकडे पाहिजे सांग. अरे हो आई ते अरे ये ना संतोष ये ना का हो ना असं काय कोण तुषार नाही आला का फोन लाव त्याला आज जर तू वेळेवर आला नाही ना त्याला डबल डबल राजूला फोनही नको करू म्हणा म्हणजे मला लग्नापेक्षा असं कोणतं महत्वाचं काम आलं त्याला त्याच्या दोस्तासोबत बोल राहिला. हो माय त्याचा कोणता दोस्त याचा राहिला कोणाचा काय त्याला फोन लावून राहिला. मी तर म्हणा का दोस्तानी आला तर काय घोड्यावर बसत नाही. ऑप्शन केलं ना बाई तुझ्या सिटू. हा मोठे केले ना खरंच माय बाई पोरगा घोड्यावर बसला म्हणजे लग्न होऊन राहिलं त्याचा संसार थाटते याच्यापेक्षा माय बापाला हरिक राहते का माय बहिणली पाहिलं माय भावाच्या किती हरिक आहे. शिटूले खरंच राजूचा लयच हरिक आहे बाई. माईमले लय जीव आहे तिचा भावात. हो बरं हे पाय राजूचा बी जीव आहे बरं तिच्यात. राजू बी तिला लय जीव लावते. आता माझी माय बी साजरी राहून राहिली पाहिलं नाही का ते आपल्या संघ बी किती साजरी राहून राहिली शिटू संघ बी लय साजरी राहून राहिली. जाऊ दे माय शिटूला माहेर भेटलं. आपण किती किती तिला सासरी लढा लावला तरी माहेराची सर येत नाही माय. स्वतःच गोत हे स्वतःच गोतच राहते माय बाई. माय बाई येईन बाई ये ना पुढे. तुम्ही समजा जणी बी ओवाळा ना राजूले. द्या ना माय बाई ओवाळतो ना माय मग काय आहे तर पाहिजे बापा मारशीन गिरशीन नाही तर भाऊ इकडे धांद्याचा बाबा गोळा मारीन गिरीन मले. मी ना माहित आहे का तुले हा हार राजूले केला ना शेटूले लग्नात एक बायकोले केला एक मायले केला आणि लगे एक बहिणीले बी केला ना. हो ना शांताबाई सांगत मला मागच केला ना. सरिता हा होय ना शेटूने घातला हा हार होय ना राजूने केला आणि दिले. माय बाई हो का मस्त आहे हो. राजूचं काही धान नाही मला वाटे का काय तिकडेच जाते का काय सांग ऑप्शन करू दे रे बापा मग नाचत बस. घोड़ी पे हो के सवार चला है दूल्हा यार कमरिया में बांधे तलवार अकड़ता है छैला मिली है ऐसी लैला के जोड़ी है महले पे दहला. अरे मम्मी चल ना जोडा चल ना आता काय धावू का ग तुझ्या मागे जा तू बैठ मूर्ख. मला जोरात आली ना मला जोरात आली मी धावते तू नको येऊ मी जाते. बशील आरामशीर चल. नाही तिला जायचं होतं. मी चालली धावत आजी पण आली. अरे कुठं चालली बाई. अगं आजी मला शी आली जोरात. बरं आरामशीर जा मी येऊ का त्या संग. आई जाऊ दे मी जातो तिच्यासोबत तू जाय नवरदेवाच्या मागे. बरं आरामशीर जाय हो बाले मग जाय आणि येजू बाले. हा बाय लोक लय दूर जात नाही नवरदेव सरकाशी यार रस्त्यानं जाते म्हणजे शाळे लोक. हो ना जातो येतो आम्ही जायतो नवरदेवाच्या मागे. सर आजी मला जाऊ दे मला जोरात आली नाही इथेच गाडी जाईल माझी. चल बाई या माणसाला सरबत देतो करून काय व सारे पाहुणे का इकडे नवरे का इकडेच असतात बाई भल्ले खेडगावात तेरा. आता घरचं लग्न होतं मागे मा पुतणीचं दिवसभर हा माणूस तोंड ना दाखवे ना त्याला शरबत लागे ना चहा लागे ना काही लागे. आणि माझ्या बहिणीच्या लग्नात आले नाही तुझं काही तेले निरा 70 येऊन राहिलो. 10 मिनिटानं चहा 10 मिनिटानं सरबत आणि काय गरमी होते आणि थंडी वाजते. हे ते आता हे जगरी आम्ही असंच करतो का. काय असते सुनेले काय मान असते का काय व्हॅल्यू असते सुनेले. कोणी आमची सोय घेते का ती. आता आपल्या घरी आले नाही तर हे तर आपल्याला नखरेच उसवा लागतात त्याला यायचे. मला जीवार उडाला मला काय करू देतो त्याला बर सरबत करून. रागिनी बाई अरे बाई मी काय म्हणतो ते योगिताची ती बॅग भरणं ते मेकअपचं सामान काल काढलं होतं ना तिचं ते भरून दे ना बाई डबल. आणि तिच्या बॅगेत ते वरच्या साड्या ठेवायच्या राहिल्या त्या सिंथेटिक साड्या घरी घालायच्या ते टाकून दे भरणं बाई तिची बॅग एकदाची आता आज बॅग भरली की डबल त्यातलं काही काढू नका. नेहमी तिच्या बॅगेतलं उचलू नका. आपण लागले ना काही सामान तर बरोबर दुसरं इकत आणा. तिच्या मेकअपचं सामान काढू नका. तिचं राहिलं तर तिकडे गेल्यावर पंचायत होईल ना. नवी नवरी का घेऊन मागेन का त्या माणसाला काही. तिचं सामान तिच्याजवळ राहू द्या सगळं दे बरं तिचं भरून सगळं एकदाच. अहो मागू दे बरं. पहिले बसून नवऱ्याला सवय असली पाहिजे की बायकोला काही क्रीम लागते काही नेल पॉलिश लागते का काही फाउंडेशन पाहिजे हे नवऱ्याला माहित पाहिजे. आपणही पहिले बसून तेच केलं की जाऊ दे माय काय मागतो आणि काय म्हणतो ते नवऱ्याला तशीच हाव पडली. मी तर योगिताला म्हटलं चांगलं पहिल्या दिवसापासूनच कडक राह चांगलं स्वतःसारखे सरळ कर म्हटलं. काही माणुसकी दाखवा लागत नाही. आपण बसलो माणुसकी दाखवत आणि मायबापाचे संस्कार टिकवत काय फायदा. म्हाताराही झालं तरी अजून तेच सुनवायरी सारखाच त्रास आहे त्याच्यापेक्षा मी आता म्हटलं योगिताने काहीच नाही करायचं म्हटलं. डोक्यात किडे पडले का बोना काही झापलं चालली मोठी माय काही बोलते काय
जो वागते तसा वागते, त्याचं काय, त्याच्या मायबापाचे संस्कार तसे, आणि आपल्या मायबापाचे संस्कार चांगले आहेत ते दिसलेच पाहिजे ठाई ठाई. हा, आज नसं काय त्याची डोळे उघडतीलच. काही सांगते त्या पोरीले. नाही माय ऐकाच लागते. आणि काय कमी आहे, बाबांनी सगळं सामान घेऊन दिले. कायला दिले, मी तर म्हणतो 6 महिने तिच्या नवऱ्याला काही मागायची गरज नाही दिली. एवढं तिचं सगळं मेकअपचे सामान पुरते, आणि सगळं पेस्टचं ट्यूब पासून पाठ टाकलं म्हटलं आईनं. ब्रश, पेस्ट, तेल सगळं दिलेलं लागायचं, काही कामच नाही महिनाभर तर मागायचं तिच्या घरी. खाई बी लावते. जाय भर तिची बॅग. बरं तू थांब, तो डॉक्टर काय ना भांडकलं तर. जोस्ना इकडे या बाई. बोल, काय म्हणतो? झालं का तो मेकअप चेकअप? हा, झालं असेल त्या योगिताचं. कर बरं ती बॅग दे बरं तिची भरून. रागिनी पहिले काय झालं बॉसले? बॉसची हवा गेली. नवऱ्यानं काही म्हटलं असेल. बरं मी काय म्हणतो, हो ते म्हटलं योगिताले म्हणा की तुम्ही ते सांगितलं होतं ते एक सिरम लावत राहा. लावलं का तिला काय बरं? उद्या मेकअप मग त्याच्यावर चांगला राहते. 24 घंटे पहिले लावायचं ते, मग ब्राईडचं मेकअप एकदम दिवसभर टिकून राहते. ते मला नाही माहिती, माय काय होतं ते तुमच्या तोंडाला लावायचं. आयुष्यात नाही लावलं नाही काही, मला काय कळते होते नावही माहित नाही, ते सामानही माहित नाही मला. जा ना मग, तूच कर ना मग. जाय, उद्या साजरी दिसली पाहिजे ना ते. जाय मग, जाय कर तिच्या भोवती राह बरं तू. बाकीचं काही नको टेन्शन घेऊ तू फक्त योगिताच्या भोवती राह. जाय, तिचं कर बरं चांगलं सगळं. मेकअप गिप मस्त झालं पाहिजे. ते पार्लरवाली फोन लावजो सकाळ लवकरच म्हणा. हो बाज गिवाच्या वेळेस सगळं असली पाहिजे ते. पण चाल कर बरं, भर बाई तिची बॅग दे बरं भरून एकदा नवरीची बॅग. हा भरतो मी. ओ माय बाई, ओ माय सांग. अहो माई पडतं का? काय झालं? अहो काही नाही, टोंगा चमक पाय किती निघाली. ओ जया सांग, जीव जाते निघून. ओ भरकोशी चमक निघाली. ओ माय रातपासून टोंगा भलकोसाच दुखून राहिला. पायजो आरामशीर ये बस होती सोफ्यावर. आपण निरा धावपय दग त्यानं होते ते. तसंच तर तुला टोंगायचा त्रास आहे. आता उमईन का टोंगा? सांगा एवढा मोठा लग्नाचा तर गादा, आणि आम्ही सगळेजण चाललं जाऊन सांगता टोंगा आहे उमईला, तर कसं करशील एकटी? एकदाचं लग्न आटपलं, सारे वराडे चालले गेले की मग काय बाई, आम्ही दोघं मग आराम आहे. तू नको काळजी करू. सकाळी लग्न लागेल लोक राहतो म्हणते ना पाहुणा. हा, लग्न लागले की चालले जाय बापा, तू बी चालली जाय बाई पाहुण्या संग. हा, काही मागं राहू नको. काय करायला लागतं बाई, परात दिवशी जाशीनच की नाही, त्याच्यापेक्षा सकाळी जा त्याच्या मर्जीत. हा, एक दिवस राहून काय लय मोठं हे होणार आहे. हा, त्याच्यापेक्षा सकाळी चालले जाय माझ्या भावासंगच. हा, पहिले घरातल्या कर्तव्य पुरे करा बाई, मग माहेर राहायचं आहे. सकाळी लग्न लागलं की जेव्हा, आणि मग ततल्या तर तू नाही गेलीच चालते. तुझी बॅग घेऊन घेतो सकाळी. मग मंगल करायला येतो ना सार होतो. मग एखाद्या बारीनं जमलं तर येतो उभ्या पुढे. काय सवय एकदा गेल्या रे नव्हते काय? काही घर नाही. आम्ही तर बाबाची तसे जाऊ सासूच्या भेटीला येऊ ना बाई आता. हे लग्न कार्य समजा आटपलं जरसक, इकडचं जरसक शांतता झाली. योगिता गेली सगळं झालं की मग गेले आम्हीच येऊ. हे बाय तुझ्या पसंतीची ती साडी तेव्हा घेतली की नाही, ती यादीनं टाकजो माय बॅगीत. लागे तुझ्या सासूची ते साडी. म्हणा तुम्ही आल्या नाही तरी आईनं म्हणा मानाची साडी दिली म्हणा तुम्हाला. दाखवजो बुडीले, घालो वगैरे ना घालो पण दाखवजो काय. हो ये बरं, तू आराम कर बरं. बाकीचं काय आहे ते मी करतो. काय करून राहील ती दाखव, मी करतो. तू होती बस थोड्या वेळ, मी तेल लावून देऊ का त्या टोंगायला? काही नाही लागत. परत दिवशी एकदा योगिता सार झाली. आता सकाळी नवरी होऊन जाईल, मग वराती आले की मग 2 दिवसानं येतो म्हणतात ते घ्यायले. ठेवत नाही म्हणतात जास्त दिवस, तर मग 2 दिवसानं ती गेली. एकदा सत्यनारायणची पूजा आटपून घेऊ बाई. मग त्याच दिवशी पाहुणा आला की सार केलं तिले की मग झालं माय. मग टोंगा आयला सार तेल लावत बसत जाईन साऱ्या दिवस. काय धंदा आहे मग मले? आठपा बरं करा बरं बाई. आता हे बा कसं गाठून तू सामानचं पण भर आपल्या यादी न मा ध्यान राहणार नाही. असं काय बाई पाहुण्यासंग चालली जाय. काही घर नाही माय, आलं 2 दिवस राहिली. बस झालं. आई म्हणते पण आईले वाटते मनातून थांबा. तेला असं वाटते की तो पाहुणा इचकट आहे, दांगडो करीन म्हणून म्हणतात चालले जाय. जाऊ दे बाई, अति राहूनच कोणतं त्याच्या डोक्याला ताण दिल्यापेक्षा चाललं गेलेलं पुरते. या माणसाच्या मनानं झालं तर बरं असते, नाही तर मग हा उगाच तमाशा करते. त्याच्यापेक्षा जाऊन शेवटी जाणंच आहे ना तर ती. मग काय 2 दिवसानं जाणं काय, सकाळी जाणं काय, सारखंच आहे. मग जाऊ दे, चालले जाईन. आता लग्न साजरं पार पाडतो मग बहीणचं. हे काय नशिबाला पुंजलं. मला बहीणचं लग्न साजरं झालं की चालले जाईन मी. पोरी असतातच माय, चिमणी कोण म्हणतात तर मग लेकीले, कारण ह्या चिड्या अशाच भूर उडून चालल्या जातात. माया चिमण्या बी जातात नाही उडून. त्याचे घरटे बसले माय बाई, आता त्याचे घरटे सजवतील. या घरट्यात काय आहे त्याचं आता, त्याचे नये घरटे. म्हातारे बुडाबुडे आहेतच, उडालेल्या पाखरांची वाट पाहत. एकदा तरी परतीला येतील का? पोरगण सून असलं तर हजवून बजावून भांडून कुंडून तेल म्हणल्या जाते, त्याच्यावर ठपका ठेवल्या जाते, तुम्ही येत ना आमचं करत ना. लेकीलेन जवायले काय म्हणता बापा, त्याच्यावर का आपला अधिकार. लेक कोण म्हणतात तर परक्याचं धन.
मायबापाला लहानाचं मोठं करा आणि परक्याच्या हवाली करा.